नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11 मे 2026 चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO आणि इंडियन एअर फोर्स IAF यांनी कोणत्या स्वदेशी शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तारा। डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इंडियन एअर फोर्स यांनी स्वदेशी तारा ग्लाइड वेपन सिस्टीमची पहिली यशस्वी चाचणी केली। ही चाचणी 7 मे 2026 रोजी ओडिसा किनारपट्टीजवळ पार पडली। चाचणीसाठी सेपेकॅट जॅग्वार लढाऊ विमानाचा वापर करण्यात आला। ताराचे लॉंग फॉर्म आहे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन। तारा ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन प्रणाली आहे। ही प्रणाली पारंपरिक बॉम्बचे अचूक लक्ष्यभेदी स्टँड ऑफ शस्त्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, अपार सक्सेना यांनी कोणता आंतरराष्ट्रीय किताब प्राप्त केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंटरनॅशनल मास्टर। अपार सक्सेना यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणजेच इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवला आहे। हा किताब जागतिक बुद्धिबळ संघटना फाईडकडून प्रदान केला जातो। अपार सक्सेना हा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवणारा नवीन भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे। त्याच्या यशामुळे जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील भारताची वाढती ताकद अधोरेखित झाली आहे। पुढला प्रश्न, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOC ने कोणत्या देशाच्या खेळाडूंवरील निर्बंध हटवले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेलारूस। इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने बेलारूसच्या खेळाडूंवरील निर्बंध हटवले आहेत। हा निर्णय लॉस एंजेलिस 2028 समर ऑलिम्पिक्सपूर्वी घेण्यात आला। IOC ने बेलारूसच्या खेळाडू आणि संघावरील निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस मागे घेतली आहे, मात्र रशियावरील निलंबन अद्याप कायम ठेवण्यात आले आहे। रशियन खेळाडूंना कठोर अटींसह केवळ तटस्थ म्हणजेच न्यूट्रल खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे। प्रश्न चौथा, भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्रविज्ञान संशोधन परिषदेचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, AIOS AFOU। याचा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आणि आर्म्ड फोर्सेस ऑफ्थॅल्मॉलॉजी अपडेट्स। संजय सेठ 9 आणि 10 मे 2026 रोजी भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्रविज्ञान संशोधन परिषदेचे उद्घाटन करणार आहेत। ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे। परिषदेला ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आर्म्ड फोर्सेस ऑफ्थॅल्मॉलॉजी अपडेट्स असे नाव देण्यात आले आहे। परिषदेचे आयोजन आर्मी हॉस्पिटलच्या नेत्रविज्ञान विभागामार्फत करण्यात येत आहे। तसेच या उपक्रमात ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजी सोसायटी यांचे सहकार्य आहे। प्रश्न 5 आहे, इंदोर येथे जून 2026 मध्ये कोणती महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे? 5व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक। इंदोर येथे जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे। ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे कृषी मंत्री सहभागी होणार आहेत। बैठकीत जागतिक कृषी आणि अन्न सुरक्षा या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। पुढला प्रश्न, वर्ल्ड थॅलासेमिया डे दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 मे। वर्ल्ड थॅलासेमिया डे दरवर्षी 8 मे रोजी पाळला जातो। हा दिवस थॅलासेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो। वर्ल्ड थॅलासेमिया डे 2026 ची अधिकृत थीम आहे हिडन नो मोर, फाइंडिंग द अनडायग्नोज्ड, सपोर्टिंग द अनसीन। प्रश्न 7 आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCNच्या रेड लिस्टमध्ये तिमोर हिरवे कबूतर याची सध्याची नोंद कोणत्या श्रेणीत करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नामशेष। तिमोर ग्रीन पिजन ही तिमोर बेट आणि आसपासच्या बेटांवर आढळणारी स्थानिक पक्षी प्रजाती आहे। ही प्रजाती मुख्यतः तिमोर लेस्ते, रोटे, सेमाऊ, अटाउरो आणि जाकू या बेटांवर आढळते।
या पक्षाचे वैज्ञानिक नाव म्हणजे सायंटिफिक नेम आहे ट्रेरॉन सेटॅशियस. हा कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो तर कोलंबिडे नावाच्या फॅमिली म्हणजे कुटुंबाला हा पक्षी बिलॉंग करतो. हे लुप्तप्राय म्हणजेच एंडेंजर्ड जातीचे पक्षी आहेत आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तिमोर ग्रीन पिजनची जागतिक लोकसंख्या सुमारे 100 ते 500 इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढला प्रश्न, रॉयल एनफिल्डचा नवीन उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. रॉयल एनफिल्ड कंपनीने आंध्र प्रदेशमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प आणि विक्रेता पार्क उभारण्यासाठी रुपये 2200 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प सत्यवेडू येथे उभारण्यात येणार आहे. सत्यवेडू हे तिरुपती जिल्ह्यात असून आंध्र प्रदेश तमिळनाडू सीमेजवळ स्थित आहे. हा प्रकल्प तमिळनाडू बाहेरील रॉयल एनफिल्डचा पहिला मोठा उत्पादन विस्तार प्रकल्प ठरणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे 267 ते 450 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. ही जमीन वनेलुरू आणि रल्लाकुप्पम गावांमध्ये देण्यात आली आहे. या प्रकल्पाला आंध्र प्रदेश राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी मिळाली आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत एन चंद्रबाबू नायडू. प्रश्न 9, सुवेंदू अधिकारी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे किंवा निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल. सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीने राज्यातील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची 15 वर्षाची सत्ता संपुष्टात आणली. सुवेंदू अधिकारी डिसेंबर 2020 मध्ये BJPमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी 2021च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता आणि 2026 मध्ये त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून 15,000हून अधिक मतांनी विजय मिळवला. आणि शेवटचा प्रश्न आहे, चीनने मे 2025 मधील भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान कोणत्या देशाला तांत्रिक सहाय्य दिल्याची पुष्टी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान. चीनने 7 मे 2026 रोजी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानला तांत्रिक मदत पुरवल्याची पुष्टी केली. ही मदत मे 2025 मधील 4 दिवसांच्या भारत-पाकिस्तान संघर्षावेळी देण्यात आली होती. हा संघर्ष भारताने ऑपरेशन सिंदूर नावाने राबवलेल्या लष्करी कारवाईशी संबंधित होता. चीनने एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाच्या चेंगडू एअरक्राफ्ट डिझाईन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील अभियंता झँग हेंग यांनी पाकिस्तानला तांत्रिक सहाय्य दिले. ही मदत पाकिस्तानच्या हवाई दलातील चीनी बनावटीच्या चेंगडू J-10 लढाऊ विमानाशी संबंधित होती. हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.